धंतोली स्थित सुळे शाळेच्या मुलांकरिता खेळण्यासाठी म्हणून एक खाली मैदान शाळेच्या पाठीमागे कित्येक वर्षापासून खुल्या स्थितीत आहे। परिसरातील वरिष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ या मैदानाचा जॉगिंग आणि लहान मुलांच्या खेळण्याकरिता म्हणून वापर करतात। मात्र मागील काही दिवसांपासून या जागेवर चारही बाजूने शाळा व्यवस्थापनाच्या वतीने टीनाचे कुंपण बांधण्यात आले आहे। सोबतच शेजारी असलेल्या वस्तीच्या दिशेने जाणारा रस्ता देखील बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्थानिक नागरिकांनी याचा तीव्र विरोध व्यक्त केला आहे। वस्तीतील नागरिकांनी हे मैदान कायम आपल्या लहान मुलांच्या खेळण्यासाठी खुलं असावं, त्यामुळे वस्तीतील नागरिकांनी आता आपल्या न्यायासाठी कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला। कुठल्याही स्थितीत आम्ही या मैदानाला चारही बाजूने कुंपण बांधू देणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। आजपासून आमच्या 2-3 पिढ्या गेलेल्या आहेत। इथे आमचं ह्या वस्तीमध्ये वास्तव्य आहे। आजपर्यंत ह्या ग्राउंडला खेळण्याकरताच वापरण्यात आलेलं आहे। ही जागा वास्तविकता महाराष्ट्र शासनाची असून याच्यावरती शाळेला खेळण्याकरता दिलेली आहे। आमचं खेळण्याकरता आम्हालाही जितकं शाळेला आहे, शाळेच्या वेळेच्या नंतर आम्ही सुद्धा ह्या खेळण्याच्या ग्राउंडचा उपयोग घेऊ शकतो, एवढंच म्हणणं आहे। आणि आज ते चारित्र टीन जिथनं आमची एंट्री असते वस्तीतल्या लोकांची येण्या जाण्याची, तोही गेट बंद करून राहिले। त्यांचा हेतू आहे की हे बंद करून त्यांनी पूर्ण ताब्यात घ्यावं। मग आम्ही जे ह्या वस्तीतले नागरिक आहोत हे कुठे राहतील? यांचे मुलं बाळं कुठे खेळतील? शासनाने आधी एक आम्हाला खेळण्याचं काहीतरी प्लेस निश्चित करून द्यावं। काय येथून शानी 4-4 किलोमीटरवर तर लहान लहान पोरं जातील काय खेळायला? म्हणून आज आम्ही हे इथे जे यांनी जे टीन ठोकण्याकरता आलेले आहेत त्यांना आम्ही टीन ठोकू दिलेलं नाही। संदर्भात आधीपासूनच आम्ही ह्या ग्राउंडला व्यवस्थित ठेवण्याचा उपयोग करत आहोत आणि इथे हे जे व्हॉलीबॉलचे जे खंबे दिसतात ते आम्हीच लावलेले आहेत मुलांना खेळण्याकरता, आणि भविष्यामध्ये ह्या ग्राउंडचा आम्ही खेळण्याकरताच उपयोगात आणू।